ओम शांती. आता येते की. हा, आता बरोबर झालं, तरी थोडासा हेच आहे. अरे, सगळ्यांना आठवस तर आमच्या इथं असतात केलेले. रेकॉर्डिंग चालू आहे की नाही? हा, चालू आहे. अरे मग हे थोडं महिदासाविषयी सांगता का? अरे, म्हणजे आधी ऐकलं नाहीये. म्हणजे त्या दिवशी हे तर सांगितलंच, पण महिदास म्हणजे काय नेमकं विस्तृतपणे? मी दास इतरा देवी म्हणून. इतरा देवी आवाज नाही येत परत. और सांगा. काढून परत लावा पिन. येते की. तुटक तुटकच थोडस, म्हणजे ठीक आहे, ऐक म्हणजे समजू शकते लक्ष दिलं तर. हा, येते येते. काय आहे? बरोबर आहे. ठीक आहे, समजू शकतं, सांगा. चित्रा देवी ऐकलं. इतरा देवी समजा. महिला. महिला शब्दाचा अर्थ प्रजाः दासः महिला. महान आपल्याला महिला म्हणजे काय, सगळे भारी ते दास आहे तो महिला. किंवा सगळे तिथे दास असल्या कारणाने तो महान आहे का कसं म्हणजे. तो महिदास महिदासा असे दोन आहेत. परमात्मा एक महिदास रूप आहे. पाच प्रकारचा परमात्मा आहे. कोणते कोणते? परस्पर योगस्य उक्तत्वात् गायत्री उष्णिक बृहती. तीन. गायत्री उष्णिक बृहती. पंक्ती, त्रिष्टुप आणि पंक्ती असे दोन. गायत्री उष्णिक बृहती असे तीन असल्यानंतर उष्णिक आणि पंक्ती असे एकूण पाच आहेत. त्यापैकी बृहती हे मधलं आहे. भगवत एव पंचविधस्य स्त्री रूपस्य. भगवंताचे सात प्रकारचे जे स्त्री रूप देखील आहेत. म्हणजे तसं नारायण, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, त्याचप्रमाणे तसेच तीन रूप परमात्मा परमात्मा जे आहे. गायत्री उष्णिक बृहती, हं, त्रिशूळ आणि जग. त्या एवढ्या छंदांच्या मध्ये अनिरुद्ध, प्रद्युम्न, संकर्षण, वासुदेव, नारायण तिथे राहत असतो. म्हणून स्त्री रूपाचे पाच प्रकार जे आहेत त्या स्त्री रूपाच्या पाच प्रकाराला महिदास आणि महिदाता दोन. एक स्त्रीलिंग जे आहे महिदाता, पुल्लिंग असलेलं महिदास. महिदास इत्यादी ते स्त्री रूपाचे पंचरूप सांगितले आहेत ना. पंचरूप भूरूपांत प्रस्तुत होतात. म्हणजे स्त्री रूप जे आहे तसेच पंचरूप पाच पुरुष रूप आहे. दोन्ही परमात्म्याचे रूप आहे ते कसं आहे. मुख्यात्मा अमुख्यात्मान एवा तो ब्रह्माद्या सर्व. ब्रह्मादी सगळे देव अमुख्य आहे. अमुख्य वृत्तीने वाटतात. मुख्य वृत्तीने परमात्मा वाटतात. परमात्मा कसा वाटतो मग स्त्री रूप पुरुष रूप असे दोन आहेत ना. मग परमात्माला स्त्री रूप धारण करणं आहे. नपुंसक रूप मात्र नपुंसक असणारे शब्दाने जरी तो वाच्य असला तरी नपुंसक नाही. असे पाच प्रकारचे परमात्म्याचे दोन, एक स्त्री पुरुष रूप म्हणून आहेत. सत्यस्ते सत्यम अनुयत्त युज्यते सत्यस्ते सत्यम सत्य सत्यस्ते सत्यम सत्यरूपम सत्यात्मकत्व शरणं प्रपंच. भागवतामध्ये देखील असं सांगितलंय. हाच अभिप्राय तिथं उदाहरणपूर्वक सांगितलंय त्या श्लोकात. महिदास म्हणजे काय? मह्या दासा महिदाता असा देखील अर्थ.
मही इत्यादी, भूमी इत्यादी जे स्थान आहेत त्या स्थानाच्या म्हणजे भूमी, अग्नी, वायू, अग्नी, वायू, आदित्य, हे सूर्य. भूमी, अग्नी, वायू, आदित्य, अजून त्याशिवाय देवता, बरोबर आहे. त्या सगळ्यांच्या मध्ये नारायण म्हणजे हे अनिरुद्ध, प्रद्युम्न, संकर्षण, वासुदेव, नारायण अशा 5 रूपाने परमात्मा राहत असतो. हम्म, हं. आणि त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मुख्य वृत्तीने परमात्मा वाच्य आहे, बाकी सगळे अमुख्य वृत्तीने वाच्य आहे. हम्म, मुख्य म्हणजे महान. हम्म, तर त्या तिथे दास रूपी जे आहे त्या सगळ्यांचा महान असल्या कारणाने महिदास. कळलं? हम्म. महिदास हा. आणि तो ब- मुलगा असतो इतर देवीचा. हम्म. मराठीत महान दास म्हणलं की मुक्ता, कसं, दास हा महान, सगळ्यात मोठा दास म्हणलं की तो महान दास. हा, पण इथं उलट आहे, म्हणजे दासांच्या त्या लोकांपेक्षा दासांच्या महान आहे साठी म्हणून. हा, दासांच्या साठी महान असल्या कारणाने महिदा. हम्म. हं? अह, किंवा दास, आपण असा अर्थ काढू नये, दास तिथे महान आहेत तसं ते. हा, तेच म्हणलं. तिथे सगळे दास म्हणजे महान आहेत. हा. किंवा त्या महान असणाऱ्या परमात्म्याच्या मुळे हे सगळे जण महान झाले असं असं म्हणता येतं. हम्म. हं? बरोबर. आत्ताच आपण हा, महात्मा झालं ते. नपुसक नाही म्हणून सांगितलं, इथेही बहुधा तेच आहे. त्यावेळेस थोडस काहीतरी हे हो. पूर्णच परत एकदा सांगा. काहीतरी त्यावेळेस आता लिहिलं नाही तो मी ते. नपुंसकाकारो नैवास्ते दिलेलं आहे. पुमांस स्त्री चेती चेती वाच्य होतो वैलक्षण्यान्न जोष्यते. काही ठिकाणी काय आहे, स्त्री रूपश्चैव पुंरूपश्च, आकारामध्ये स्त्री रूप आहे आणि पुरुष रूप आहे दोन्ही आहे. स्त्री रूपश्चैव पुंरूपो यस्मान् नारायणस्य. स्त्री आणि पुरुष रूपाने नारायण स्वतःच दोन्ही ठिकाणी राहत असतो. पुमान स्त्री चेती वाच्य होतो. म्हणून 2 ठिकाणी परमात्मा आकार शब्दाने वाच्य आहे, एक पुरुष रूपाने आणि एक स्त्री रूपाने. विलक्षणता आहे त्या आकारामध्ये आणि पुरुष रूपी आकारामध्ये आणि स्त्री रूपी आकारामध्ये विलक्षणता आहे. पण हे सगळे 2 रूप आहेत. विष्णू नपुंसकाकारो नैवास्तिक वचन. कुठेही विष्णू परमात्म्याचा नपुंसक आकार नाहीच आहे. वचन प्रभू तथा शब्देर विकसन. तरी देखील परमात्म्याला दुसरीकडे राग वगैरे उत्पन्न होत नाही. म्हणजे जसं पुरुषाला जे आहे स्त्रियांच्या ठिकाणी राग उत्पन्न होतो, परमात्म्याला स्त्री रूपी असणाऱ्या लक्ष्मी देवी पाशी लक्ष्मी देवीच्या ठिकाणी राग उत्पन्न होत नाही. लक्ष्मी देवीला परमात्म्यापासून राग उत्पन्न होतो, परमात्म्याच्या बद्दलचा राग होतो. राग म्हणजे अनुराग, स्नेह, अटॅच. तथापि म्हणून अरागत्वात म्हणून परमात्म्याला राग, अराग न विद्यते राग यस्य सः रागा. पण त्याच्यासाठी जरा अनुराग उत्पन्न होतो. स्वच्छ हा? राग लिहिले तर अनुराग का करायचं त्याला? राग म्हणजे हे अनुराग. रागाच्या मागे मागे असा राग धरतो अनुराग. हम्म. एका नाही, रागाला राग म्हणजे काय, राग या शब्दाचा अर्थ अटॅच. Attachment. या आता आपण अवतारात काय कार्य, हा हा, महिदास अवतारात कार्य म्हणजे अवतार कशासाठी घेतला होता? महिराशी अवतार घेतला पंचरात्र आगम किंवा कोणती क्रिया कशी करावी, कशा भावनेने करावी. कर्म जे आहेत वेद सगळे दाखवलेत आधी. वेद सगळे उद्बोधन करून सांगितले. मग त्या वेदांचा उपयोग कसा करा, हा? ते वेदांचा पंचरात्र उपयोग करायची प्रक्रिया आहे, ग्रंथ त्याला म्हणतात तो पंचरात्र आगम. हा, ते पंचरात्र नावाचा आगम महिदास रूपी परमात्म्याने केलेला. तो ग्रंथ अवेलेबल नाही आहे ना सर आता? अवेलेबल पूर्वी होता, मध्वाचार्यांच्या काळापर्यंत होता. आणि पूर्ण पंचरात्र आगम अवेलेबल कुठंच नाही. नारद पंचरात्र आगम म्हणून अवेलेबल आहे.
आणि वालखिल्य नावाचे ऋषी होते, त्या ऋषीने केलं एक म्हणजे फक्त देवळाचं वगैरे मंदिर वगैरे कसे करावे काय नाही त्यांनी लिहिलं. ते पंचरात्र हम्म. आगमाचाच विषय हम्म. वालखिल्य नावाच्या महर्षीने केलं. अजून भृगु महर्षीने देखील काही गोष्टी काढून लिहिलेल्या आहेत. वैखानस संहिता म्हणून एक आहे. भृगु महर्षीने केलेलं वैखानस संहिता, वैखानस आगम. आणि हे जे तिरुपतीला वगैरे सगळे पूजा बिजा होतात, वैखानस नावाच्या भृगु महर्षीने केलेल्या आगमाला अनुसरून, पंचरात्र आगमाला अनुसरून केलं जातं. ते अवेलेबल आहे. हम्म. वैखानस आगम भृगु महर्षीने केलेलं भृगु संहिता म्हणून त्याची त्याच्यातही आहे काय. त्यानंतर वालखिल्य महर्षीने केलेलं अवेलेबल आहे. नारदीय पंचरात्र आगम ते अवेलेबल आहेत. आता आपल्या आचार्याने काय केलं मध्वाचार्य, ते सगळे पंचरात्र आगम जितके आहेत की नाही त्या सगळ्यामधला सारांश काढून मुख्य हम्म. मुख्य विषय सगळे संग्रह करून हम्म. तंत्रसार म्हणून लिहिले. हा. आपल्याकडे याच्यात आचार्यांच्या ग्रंथात तंत्रसार म्हणून आहे ना. होय होय. त्या तंत्रसारामध्ये हेच विषय मुख्य असणारे विषय सगळे कलियुगात जेवढे पाहिजे तेवढे विषय संग्रह करून सांगितले. म्हणून सारभूत आहे पंचरात्र आगमाचं सार आहे. तंत्र सार, तंत्र सार, तंत्र म्हणजे पंचरात्र आगम ज्यामध्ये तंत्र दाखवलं गेलेलं आहे त्याला तंत्र. हं? पूजा कशी हम्म. करावी, घर कसं बांधावं, हे कसं राहावं, मंदिराचे शिखर कसे राहावे, तळ कुठं राहावं, आड कुठं राहावं, हं? प्रतिमाची प्रतिमासाठी कोणते कोणते दगड घ्यावे, कोणत्या दगडाची प्रतिमा केली जावी आणि कोणते दगड कोणत्या प्रतिमा करायला वापरावे, हे सगळं तंत्रसारामध्ये आहे. हम्म. हम्म. सगळे दगड सगळ्या प्रतिमाला लागू होत नसतात. जसं लक्ष्मी पार्वती वगैरे हे आहेत अलग वेगवेगळे आहेत. शंकर वगैरे त्या सगळ्या लोकांचे म्हणजे प्रतिभा बनवायसाठी दगड वेगवेगळे असतात. हम्म. म्हणून विष्णू परमात्म्याची प्रतिभा बनवायच्यासाठी कसला दगड घ्यावा, त्या दगडाच्यावर कशा रीतीने शब्द यावेत, तर त्याच्या दगडाने मारलं तर असं क्षण 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 असा आवाज यावा. खूप आहे, सूक्ष्म आहे. हम्म. बरेचशा गोष्टी तंत्रसारामध्ये आचार्याने दाखवले. बाकी उपाधी तसं तंत्रसार अं, नाही नाही, होऊ द्या. तंत्रसारासारखा एखादा ग्रंथ दुसऱ्यांनी कोणी लिहिलेला नाही. मध्वाचार्यांनी कसं लिहिलंय तसं इतर जे रामानुज संप्रदायाचे, रामानुजाचार्य, शंकराचार्य त्या लोकांनी तसं काही लिहिलेलं नाही. त्यांनी काय केलंय हे वैखानस आगम काय, हम्म. अजून भारतीय पंचरात्र आगम, भृगु संहिता हेच घेतले त्यांचे ग्रंथच घेऊन दाखवलेले आहेत. स्वतःच प्रत्येकी काहीतरी असं ग्रंथ केले नाही. मध्वाचार्यांनीच केले. हे वैशिष्ट्य आहे. त्यांना करायला गेले कारण काय आधी त्यांचं खोडून काढायचं होतं, म्हणून त्यांना भरपूर असं सगळं स्टडी करून रिसर्च जसं करतात तसं एक एक इकडलं तिकडलं हा, जोडून तसं जोडून काही सांगितलं की हाच ते लोक तो काय अर्थ. करत होते, सगळीकडचे सगळे पुस्तकं अवेलेबल होते, हम्म. ग्रंथ अवेलेबल, ते मूल ग्रंथ घेऊनच त्याच्यावरच करायचे. पण त्याच्यामध्ये जरासं काही काही ठिकाणी काय आहे, अर्थ स्वतःचा घातला, हम्म. स्वतःच्या बुद्धीने काही काही ठिकाणी अर्थ घालून ते त्याच्यामुळे ते त्याला आगमामध्ये असलेली गोष्ट जरा इकडं तिकडं फेरफार झालेला आहे हम्म. त्या लोकांच्या काळात. मध्वाचार्यांनी तसा फेरफार काही नाही, खरा त्याचा काय अर्थ आहे निर्णयात्मक अर्थ काढून तसा एक परफेक्ट विषय जे आहे त्याच्यात दाखवणे तंत्रसाराचा आधी आहे. आपण पण आम्ही पाहिलेले आहे. हं, आधी आपण जे आहे ना, काय अ म्हणजे पुरुषोत्तम, कारण कुठलंही अक्षर घेतलं त्याला अ लावल्याशिवाय ते पूर्ण होत नाही. आमद लावल्याशिवाय पूर्ण होतच नाही. हा, म्हणून ते पुरुष रूपी पुरुषोत्तमाचा स्त्री विषय केला. तर इथं स्त्री म्हणून रूपी का धरतायत त्याला? हो, आणि तिथं स्त्रीलिंगी आहे त्याच्यामध्ये आकारच लागतो.
स्त्रीलिंगी. स्त्रीलिंगी जे काही स्त्रीलिंगी हा हा. पुरुष रूप पुल्लिंगी हे झाले, स्त्रीलिंगी देखील आहे. म्हणून स्त्रीलिंग म्हणजे अकारातच ई होऊन जातं. अच्छा इन गतौ म्हणून धातू त्याला लागून त यू, ई म्हणजे लक्ष्मी बीज आहे. अच्छा. ई हे लक्ष्मी बीज आहे. हम्म लक्ष्मीचं बीजाक्षर आहे. हम्म हम्म हे परब्रह्माचं म्हणजे परमात्म्याचं बीजाक्षर असतं. ई हे लक्ष्मीचं. हम्म कारण सारखा ई शब्दाचा अर्थ काय, केव्हाही त्याच्याबरोबर राहते, त्याला सोडून राहत नाही, म्हणून ई. हम्म. नाही, आता जस्ट हं? तुम्ही हे सांगताना म्हणले ना, अ अ मध्ये दोन्ही आहे, स्त्री पण आहे आणि पुरुष पण आहे. ते अ मध्ये असं दोन्ही स्त्री कसं रूपस्यैव मिळालं? पुंरूपः. आकारामध्ये स्त्री रूप देखील आहे. ते कसं काय झालं? जवळ राहणारी अच ई होऊन जातं अच्छा, अच ही. व्याकरणाच्या पद्धतीने. अच्छा अच्छा. हं? ते हम्म म्हणजे जवळ जवळपणा, हम्म. त्या आकाराला अगदी जवळ म्हणजे केव्हाही जवळ चिटकून राहणारी, भिडून राहणारी, म्हणून ह्या अर्थाला ई येत. ही आहे. अकारातच ई. तृतीय अतिशय येतात. हम्म अ आ ई. हम्म. ई अ, म्हणजे लक्ष्मी. इथे म्हणून सप्त लक्ष्मीचं बीजाक्षर ई आहे. ही आहे. नारायणाचं कसं आहे, तसं लक्ष्मीचं ई आहे. तसंच आहे. हे सप्तमा विभक्ती प्रथमा असं काहीतरी सांगत होते त्यावेळेस, ते असं कसं सप्तमीचं प्रथमा होईल? सप्तमी आहे. सप्तमी 7 विभक्ती आहेत ना. हा. प्रत्येक विभक्तीमध्ये प्रथमा विभक्ती राहावीच लागते. प्रथमा विभक्ती नसली तर हा. बाकीच्या कोणत्या विभक्तींचं प्रसक्तीच आहे. अच्छा, म्हणजे प्रथमा असावीच म्हणजे लागते, त्याच्यानंतर प्रथमा सप्तमी झाली. विभक्तीचा प्रथमा विभक्तीचा व्यक्ती म्हणजे प्रथमा विभक्तीने घेतलेला जो जे काही गोष्ट आहे, हम्म ती सगळ्या विभक्तीमध्ये मिळली जाते, हम्म. मिसळली जाते. अच्छा, तसं म्हणलंय. कारण प्रथमा विभक्तीचा अभिप्राय घेतल्याशिवाय द्वितीय द्वितीय तृतीय चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी समजून येणार नाही. त्या विभक्त्याच लागू, हम्म आणि ते लागू होतात तर प्रथमामुळेच लागू. हम्म म्हणून सप्तसु प्रथमा म्हणून एक व्याकरण आहे. हम्म व्याकरणकारांनी नियम काढून टाकले, सप्तसु प्रथमा. हम्म हं? तू म्हणायचं. तू म्हणल्याशिवाय तू तो त्याच्यामध्ये असलं तरच, हम्म तू म्हणणेपणा त्याच्यात असलं तरच तृतीय विभक्ती इत्यादी लागू. हम्म. तू, तुला, हं? तुझ्यामुळे, तुझे, तुला, तुझे, तुझ्यामध्ये, तुझ्यामुळे, तुझे, मग तुझ्यात, हे सगळे त्याच्यातच येतात. तू हम्म म्हणल्याशिवाय येतच नाही ते. हा, हम्म तू तो राहावाच लागतो. हं? मग कोणत्याही सातीच्या साती विभक्तीमध्ये प्रथमा विभक्ती असते. म्हणून सप्तसु प्रथमा म्हणून हा व्याकरण सूत्र आहे. हा आणि हा. ह्या व्याकरण सूत्राला अनुसरून त्वं ब्रह्म अशी एक प्रथमा विभक्ती. त्वां ब्रह्म वदिष्यामि, त्वया ब्रह्म भवति, हम्म हं? तुभ्यं होते, त्वया तुभ्यं तत्, अं, तव हम्म तुभ्यं तव तस्मिन्, असे सगळे सगळे त्याच्याच येतात, त्याच्यातच येतात. आता लक्षात, त्या दिवशी वाटलं सप्तमी विभक्ती म्हणजे प्रथमा विभक्ती. तसं कसं? तसं नाहीये. ते प्रथमा विभक्तीचा प्रेरित नाही 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 केल्याशिवाय नाही, इतर प्रथमा विभक्ती विभक्ती शिवाय सातीच्या साती विभक्त्या लागूच होत. लागत नाही. बरोबर. आता अजून थोडा बाहेरचा प्रश्न आहे. तर पडतच आपण एक आहे. हा, हे पडणारच पाणी त्याच्याबरोबर. काय काय झालं? आवाज येतोय मुकुंदराव, काही म्हणायचंय का इकडे? अग्निस्तृप्यतो विष्णुस्तृप्यतो हा, प्रजापतिस्तृप्यतो नाही, आपण जे शिकलो ना, काहीतरी ब्रह्मातृप्यतो. एक सिक्वेन्स शिकलो की प्रथम म्हणजे उत्पत्तीमध्ये अ, विष्णू, हा, लक्ष्मी आणि त्याच्यानंतर वायुदेव आले, मग ब्रह्मा हो, आले. वायुदेव आणि त्यांच्या ब्रह्मदेव. हिरार्की आधी ब्रह्मदेव आणि मग वायुदेव. आता ही कुठली सिक्वेन्स आहे इथे? हा, तुम्ही तारतम्याच्या दृष्टीने ब्रह्मदेव आले नंतर, कारण ते त्यांचा संपत आला. हा. त्यांची योग्यता जी आहे की नाही, ब्रह्मपद हे शेवट लास्ट आहे. अच्छा. वायुदेव एकदम मुक्त होत नाही. हा. आता ह्याच्यामध्ये कुठली हायरार्की आली की हिरार्की आहे? अग्नी आधी आलाय, विष्णू नंतर आलाय, कोणत्या प्रजापती. येत्या
हे जे काय करतो आपण अग्नी अग्नी म्हणजे इथं अग्नी म्हणजे अग्निशब्दाचे परमात्मा आहे. अगम नाही ती अग्नी. काय काय आगम. न चालणारी गोष्ट आहे ते अगम नाही ती अग्नी आहे. अच्छा ज्याला गती नसते त्याला गती आणून देतो. म्हणून अग्नी अग्निशब्दाने वाच्य असणारा परमात्मा घ्यायचा. अच्छा, परमात्माच घ्यायचा. आणि आता प्रजापती आणि ब्रह्मा एकच, असे दोन दोन का लिहिले इकडे? प्रजापती पुष्कळ आहेत. अच्छा, पुष्कळ आहेत. ब्रह्मदेव देखील प्रजापती होत. हम्म, ब्रह्मदेवापासूनच की प्रजा सगळे उत्पन्न होतात. हम्म, त्यानंतर सगळे ब्रह्मदेवाचे मुलं प्रजापती आहेत. हम्म, मरीची अंगिरा पुलस्त्य पुलह क्रतू वगैरे सगळे हम्म. ठीक आहे. प्रजांना एकूण पती. या. अच्छा, अशा अर्थाने. अरे, माझे झाले प्रश्न. मग वेद देवता ती सगळे क्रमाने घ्यायचे. क्रमाने घेतले. हो. हे तसे तसे बनत गेले ना, म्हणजे सृष्ट होत गेले. हो अग्नी म्हणजे हो हे स्वतः भगवान, मग विष्णू, प्रजापती, ब्रह्मा, वेद, हे अनेक ब्रह्माचे प्रजा तसे बदलत गेलं प्रजापती. रूप असं. हम्म. म्हणजे देवांच्या आधी सुद्धा वेद आले, मग देव आले, मग ऋषी आले, हो मग छंद म्हणजे आले. वेद आले म्हणजे आहेत असं. अच्छा, वेदांना देखील घ्यावं घ्या. अच्छा, अच्छा. वेद माता लक्ष्मी देवी. हा, 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 हा. वेदांच्या प्रतिपाद्य असणारा परमात्मा तिथे पण परमात्मा हम्म, आध्यात्मिक रूपाने बघायचे. आदिदैविक आध्यात्मिक. आदिदैविक म्हणजे देवता. आध्यात्मिक म्हणजे परमात्म्याच्या मध्ये राहणार परमात्मा. हम्म. अरे माझे झाले प्रश्न सगळे अरे काढलेले. सगळे डॉक्युमेंट उघडलेले आहेत. दश प्रकरण आहे, उपनिषद आहे, सगळे आहेत. कोणाला जे पाहिजे ते उघडून दाखवू शकतो. नोटबुक काढा आपल्या आपल्याला विचारा. सगळे ऍक्च्युली नाही आज काय की सगळे प्रश्न विचारणारे लोक गप्प दिसतात. हा हे पहा रुद्र एवढं. काय करतो रुद्र. आहे ऐकतोय. हं. प्रश्न विचारणारे लोक सगळे गप्प असल्यामुळे म्हटलं काय आहे की मला एक सारखा प्रश्न पडतो ह्याच्यामध्ये. आपण काय ते. संध्यामध्ये 24 नाम संध्यामध्ये घेतो ना, हो हो. त्या 24 नामामध्ये रामाचं नावच येत नाही आहे. म्हणजे कोणाचं रामाचं नाव नाही आहे 24 नाम. नाही. दशावतार सगळे आहेत. दशावतारापैकी दशावतार म्हणजे काय 10 अवताराचं तर 24 नाव देत नाहीत. दशावतार वेगळेच आहेत. 24 नाव वेगळेच आहेत. ते 24 नाव जे आहेत पहिल्यांदा सृष्ट झाले ब्रह्मदेवाने सृष्ट केलेले आहेत. ते पाहिलेले आहेत. पण आता केशव मरताना आणि सुद्धा ह्यांच्यामध्ये जे मुक्ती मिळते म्हणतात. मग रामाचं नावच त्यांनी वगळले 24 नामामध्ये. नाही रामाचं नाही ते. कारण काय आहे, राम हे लोकाभिराम आहे. लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी अवतार आहे. मनुष्य होऊन जन्माला आला असताना कसं राहावं कसं वागावं हे सांगितलं आहे. मर्यादा पुरुषोत्तम. आणि बाकीचे सगळे जे आहेत की नाही हा मर्यादा मर्यादा पुरुषोत्तम पुरुषोत्तम तेवढं. कसं रूल कसे हे करायचे, स्ट्रिक्टली फॉलो करायचे. तेच तेवढं. मग तसं पुरुषोत्तम हे नाव आहे. राम या नावाने जरी नसलं तरी पुरुषोत्तम वगैरे इत्यादी दुसरे नाव आहे. दुसरं त्याचे अभिप्राय दाखवून येणारे शब्द आहेत तिथे घातलेले आहेत. पुरुषोत्तम आहे म्हणून म्हणतो ते आपण. हो हो हो. दामोदर आहे पुरुषोत्तम आहे म्हणजे ते अभिप्राय दाखवण्यासाठी येते. अभिप्राय वाचक अभिप्राय सूचक आहे. अभिधान वाचक अभिधान सूचक हे शब्द असतात. एकूण 24 म्हणून 24च अवतार आहेत असं नाही आहे ना. हा अनंत अवतार आहेत. म्हणूनच कृष्णाने काय केलं. कृष्णाने स्वतःच्या मुखामध्ये सगळं समस्त ब्रह्मांड कोटी अनंत कोटी ब्रह्मांड दाखवते. काय केलं हो. तसं रामाच्या अवतारामध्ये कधी असं अनंत कोटी ब्रह्मांड दाखवलेलं कुठं नाहीये. हम्म. बरोबर. ते परमात्मा
रामामध्ये नाहीये दाखवलं तर राम शब्दाने तो अर्थ निघतो, ही गोष्ट एक. म्हणजे कृष्ण अवतार म्हणजे कृष्णाच्या ह्याच्यात कसं आहे म्हणजे सगळं दिसलेलं आहे, दाखवलंय. आणि कृष्णावतार अवतार झाल्यापासून शेवटपर्यंत सगळं स्वतःच परम परब्रह्म रूप जे आहे की नाही हो. ते सगळीकडे अभिव्यक्त करत गेलेलं. हम्म. दाखवू की मी कृष्ण आहे, देव आहे. दाखवलं सगळीकडे, कुठेही कोणत्याही क्रियेमध्ये पाहिलं तर तो कृष्ण म्हणजे परमात्मा आहे हम्म. असं दिसत गेलं, दाखवत गेलं. बालपणापासून म्हणजे. रामाने नाही दाखवलं, कृष्णाने मात्र माझा एक ह्या बालपणापासून अनुषंगाने नमस्कार, माझा एक ह्या अनुषंगाने प्रश्न आहे. हा 24 आता नावं घेतली ना, ते शंख चक्र गदाप्रमाणे 24 नावाचे स्वरूप बदलतं हो असं त्याचं पर्वती स्वरूप पायथ्याला. त्याचं हो त्याच्या स्वरूपात त्याचे स्वरूप पाहायचे झालं तर आयुध आहे. शंख चक्र गदा पद्म हे उजव्या हातात, डाव्या हातात, वरच्या हातात, खालच्या हातात, अशा प्रकारे हे सगळे बदलतात. केशवादिक जे परमात्म्याचे रूप आहेत ना, ते चिंतन करण्याचे रूप त्या रूपामध्ये जे आहे ते आयुध खाली वर खाली होतात. 24 काही चोक पर्वतीच्या 24. पायथ्याचे काहीतरी म्हणत होत्या, म्हणजे इथं पुण्यातली पर्वतीची. पर्वतीला जे वरती चढून, पायथ्याशी नाही, वरती चढून गेलात ना, हा की शेवटी हा एकदम विष्णूची जी अशी 24 नावं आहेत ना, हा हा. त्याचा त्यांनी गोविंदायचं शंखचक्र गदा पद्म कसं, माधवायचं शंखचक्र गदा कसा क्रम बदलतो गदा असं गदा 24. शंख गदा चक्र शंख पद्म हा. असं काय म्हणजे सगळे हातात जे आयुध झालेले आहेत ना ते खाली वर वर खाली होतात. हम्म. हा, आणि त्याप्रमाणे नावं दिली एकसारखं. आहेत, तिथे लिहिलेले हा आहेत, पाटी तिथं लिहिलेले आहे आहेत. हे हे आचार्यांनी शास्त्रामध्ये सांगितलेलाच विषय सांगितलाय तिथं. हम्म. 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 तसं काही वेगळं काही नाही, नाही. इथे हा मूर्ती आहेत म्हणजे सगळ्यांना कॉमन तंत्रसारामध्ये लोकांना आचार्य समजण्यासारखं केलंय, बघायला पाहिजे जाऊन. मी नाही पाहिलं ते हो, तंत्रसारा पर्वताने हे बोर्ड लावून आणि ठेवलाय. हे गोष्टी हे तंत्रसारामध्ये सांगितलंय आचार्य. अच्छा हे सगळ्या गोष्टी अच्छा. तंत्रसारात मध्वाचार्यांनी दिलेले जे आहेत ना तेच विषय तिथे घातलेले आहेत. अरे वा, ते प्रत्यक्ष बघायला. म्हणजे आपल्या मध्वाचार्याने ते नुसतं पाहतात, तंत्रसारातही बघून बघा ना. हो तंत्रसारात आचार्याने सगळ्या प्रतिमेचे कोणते कोणते आयुध कुठं कसं चाललेलं आहे काय नाही ते दिलेलं आहे. हो. ते बघून त्या हिशोबाने तिथं घातलेले आहे. अच्छा, ठीक आहे. दुसऱ्यांनी कोणी दिलेलं नाही. हम्म, 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 हम्म. दुसऱ्या शंकराचार्य वगैरेनी कोणी दिलेलं नाही आहे, बर. फक्त मध्वाचार्याने दिलेलं अरे वा, नमस्कार. नाही आहे. बरं. नाही, मी ते बघितल्यावर पाठी म्हटलं अरे बापरे, आणि मी म्हटलं होतं मागे. नाही, आई पण म्हणत पण होती त्याला असं एकूण काहीतरी. महत्वाचे कारण आहे. मध्वाचार्याने हो. मार्गदर्शन केलं. अरे वा, नमस्कार. म्हणजे धन्यवाद. पेशवे नाही, ब्राह्मण ही तंत्रसार पेशवे ब्राह्मण वैष्णव होते, म्हणजे त्यांनी काढल्या रे मूर्ती. पण ते पेशवे सगळे वैष्णव. हा पेशवे सगळे वैष्णवच होते. हम्म. पेशवे वैष्णवच होते. एक पेशवे तर त्याने हे आपलं मच्छकर रूपाला योध विहारींचं मराठीमध्ये हे केलेलं आहे. बर. भाषांतर करून ओवीबद्ध केलेलं आहे. हम्म. आणि ते पेशवे कसे होते म्हणजे त्याच्याबद्दल ऐकलं मी असं म्हणजे पहिलवान तगडे होते. राजाचं जे हे असायचं ना चिलखत गार असतं की गार हम्म. हं हम्म. तसं आपलं त्यांच्या मागे उभा राहिले होते. असा हाताने खांब एकदम उचलून त्याच्यात ते खाली ढकलून दिलं झालं. मग उचलाय उठून जायला चालले तर हम्म. एकापेक्षा एक होते ते काही नाही. देशे लोक आहेत चांगले. गुरुजी, मी ते राजा शिवछत्रपती वाचला, त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की हा शिवाजी महाराजांनी आदेश दिला होता प्रत्येक गडावर सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास सगळे पुराण सगळे वाचून दाखवत होते त्यावेळेचे ना, हो कंपल्सरी. पुराण त्यांनी शिवराजाच्या काळामध्ये वेद पुराण वाचायच्यासाठी म्हणून काही एक नेमलेच होते तेव्हापासून. बरोबर तसंच चालू आहे देवळामध्ये देखील तसंच चालू आहे.
आणि फक्त स्वतः इथं शिवाजी नाही, सगळीकडे. हा, जानवा वगैरे स्वतः शिवाजी घालून देखील होता ना. संध्या त्रिकाळ संध्या करत होते. करत आणि होते ते संभाजी दुपारच्या वेळी संध्येसाठी त्या तळ्यामध्ये उतरलं असताना त्याला अटक झाली, म्हणजे पकडला गेलेला आहे. हो, असं हे आहे आहे. कथेमध्ये आहे. त्यावेळी ते करत होते सगळे मराठा लोक पण, सगळे संध्या मराठी उपनयन. लोकही करतात आणि त्यांचे गुरु म्हणजे रामदास ना. ते अं, रामदास वैष्णवच होते. अरे मग हे आपलं काही काही जे अरे राहिलंय आपण ऐतरेय उपनिषद संपल्यानंतर घ्यायचं का एकादशीला घ्यायचं? नाही सुटलेलं नाही, संपल्यानंतर संपल्यानंतर घेऊया. संपवायचंय ना, कोल्हापूरमध्ये संपवायचंय. हा हा हा. म्हणजे त्यांच्या घरी संपवायचं आपलं. ऑगस्टमध्ये येणार आहे. हा? काय ऑगस्टमध्ये आषाढ मध्ये तुम्ही प्लॅनिंग केलंय ते यायचं? त्याच्यासाठीच प्लॅनिंग केलंय. हे संपायची वेळ बघून ना, ऐतरेय उपनिषद भाष्य संपवायचं तुमच्याकडे. हा. आता तुम्ही आम्हाला खाऊ घाला, पिऊ घाला, न घाला, काय ते काय माहिती आम्हाला. नाही ते नाही, आहे की नाही, सगळी सोय आहे. आम्ही तिथे येऊन करणार. करतो. हा, आता इथं आल्यानंतर काय किंवा काही लोक आले, काही लोक नाही आले असं नका करू. सगळे आणायचं बघा, सगळे सगळेजण दर्शनही या देव म्हणतात. होतात. ही आज्ञा झाली बरं का गुरुवाऱ्यांची, किती जण प्रेझेंट आहेत? लक्ष्मीचं दर्शन देखील दहा देव होतात, दहा सगळं 9 जण करतात. आहेत. सगळ्यांनी या 9 जण. ते- एक तर आहे त्यावेळी होस्ट आहे ते. हा? अरे मा गर एकदा चर्चेमध्ये उल्लेख आला होता की आचार्य शिकत असताना प्रत्येक धर्माचं हे काहीतरी मुसलमानच काहीतरी सांगत होते. हो, आता वेळ आहे थोडा, काही आहे का? 5 मिनिटं आहेत आपल्याकडे, काही आहे लागणारी त्याच्यात. गोष्ट आहे. आचार्याने त्या भाषेमध्ये देखील, उर्दू भाषेमध्ये देखील सांगितलेलं आहे. काय काय? असं सुमध्वजात दिलं. उर्दू भाषेमध्ये त्या उर्दू लोकांना बोलले, हम्म. हे अल्लाह म्हणून काय आहे काय नाही त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. सुमध्वजात दिलेलं आहे. तेच थोडं त्याच्या डिटेलमध्ये चरित्र. असाच पासिंग रेफरन्स आला होता. तुमच्या स्टडीमध्ये हो, पण होतं आणि चरित्र हे मध्वाचार्याचं पण होतं. आता किंवा पुन्हा कधीतरी त्याचा थोडा म्हणजे आहे, हम्म, सुमध्वजात जे आहे. हम्म. अजून काय? कल्की पुराण मध्ये सुद्धा त्यांचा उल्लेख आहे. कल्की, ब्रेनच्या हा म्लेंच्या कल्की. लोकांचा आहे. भागवतातच आहे. भागवतामध्ये देखील म्लेंच्या लोकांचं आहे ना. शेवटी शेवटी सगळे ब्लेंचच होतात म्हणून असं आहे. ब्लेंच लोकच राहतात म्हणून आहे भागवत. शेवटी शेवटी कलियुगाच्या शेवटी. आणि मग ते हे कसं होणार? मग काय आपलं सगळं जाणार का काय संस्कृती? मग काही काही लोक करत असतात, घेऊन घेऊन करतात. नाही म्हणजे सात्विक लोक जे आहेत, इच्छा पण होणार नाही का? आपलं एवढं आपल्याकडे काय म्हणतात आध्यात्मिक आणि किंवा हा, तात्विक शास्त्र हे विलोप झाला तर कसं होईल? विलोप होणारच ते क्रमाने एक 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 करत घट ढासळत जातात. अच्छा. आता सुरू झालेलंच आहे. आता ब्राह्मणांच्या पोरी मुसलमानांच्या बरोबर लग्न करून घेऊन जायला लागले. पुष्कळ आहे असे. नाही, हा? लोकसंख्येच्या वाढीप्रमाणे सुद्धा ते दिसतच आहे तसं होणार हो. म्हणून. पण मला वाटलं की कधीतरी त्याचा अंत होईल, त्यांच्या त्यांच्याच अंतर्गत स्फोट होऊन काहीतरी हे होईल आणि आपलं, कारण इतकं मोठं ते अध्यात्म, होतच की इतके मग मोठे एकमेकाला विचार आहेत. हे हे एकमेकाला मारून बनवतात. नाही हे बाप टिकावं, मुलाला मारतो, मुलगा बापाला मारतो, आपल्याकडलं असे शास्त्र होतात. टिकावं, माणसं जाऊ द्या, त्याचं काही नाही. हे खूप खूप नाही, शास्त्र टिकतं. काही काही ठिकाणी गोप्य रीतीने काही लोक करतच असतात. हम्म. गोप्य रीतीने काही काही लोक करतच असतात. जसं आता उहापोह झाला की ते कुठलं म्हणजे गायबच झालं त्यांनी पंचरात्र आगमन. तसं हा, ते आता दूर कशाला, वैष्णव पद्धती जी होती की नाही, हम्म, वैष्णव पद्धती शंकराचार्यांच्या नंतर काय झालं, ते नाम द्वादश नाम लावायचं करायचं वगैरे सगळं हा बुडत गेलं होतं. हा, लोक काय करत होते म्हणजे ते वैष्णव लोक आहेत ना, ते फक्त नाम म्हणजे कपाळाला लावत नव्हते, पाठीलाच लावत होते. हम्म, आधी आधी फक्त हम्म, पाठीला एकच लावायचं नाम. बाकीचे सगळे सगळे पुन्हा ते भस्म वगैरे बसून त्यांच्या समोर राहावं की उभा राहावं की दास म्हणून दासानुदास म्हणून राहावं की ते. मग ते ऊर्ध्व पौंड धारण विधी
ही मध्वाचार्य सतराने काढून बाहेर अभिव्यक्त केल्यानंतर सुरू झालं. हम्म. नाहीतर सगळे द्वादश नाम लावत नव्हते, नुसतं पाण्याने असं लावून घ्यायचे. मागे मात्र पाठीला मात्र पाठीचं काही दिसायचं नाही कोणाला. भीतीने का ते ऍक्सेप्ट केलं म्हणून? कारण भीतीने 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 असं शंकराचार्याचं असं हे थोडीच होतं की असंच वागा नाही तर हे होईल, जसं मुसलमान करतात, मारून टाकेल हा तसं हा होतं होतं. 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 हो बिलकुल. अच्छा. फार होतं. हो. कोल्हापूरमध्ये एकदम स्पष्ट दिसतंय, क्लिअर कट. सगळे मूर्तीचे सगळे विठ्ठल केलेत विष्णूचे, आणि सगळीकडे कुठे कुठे विष्णूचं हे आहे प्राधान्य, तिथं लिंग स्थापन करून हे टाकले. त्याचे राजे लोकांनी तसा स्थापना विचार केली आहे, केला का? पुष्कळ आहे. बर राजांच्याकडून तसं करवलं. बर. इथे महालक्ष्मी मंदिर मध्ये महालक्ष्मीच्या बरोबर वरती एक देऊळ आहे, देवीच्या वरती देऊळ आहे. तिथे हो हो. विष्णूची स्थापना होती, विष्णूची मूर्ती आहे ती त्यांनी तिथनं हलवून टाकली आणि तिथे गणपतीची ठेवली आहे. आणि जी विष्णूची मूर्ती आहे ती बरोबर देवीच्या मागे एक देऊळ आहे, हा म्हणजे त्या तिथे ठेवली तिकडे आहे. तिकडे लावलं. होय. पूजा काय करत नाहीत, काय नाही, फक्त गणपती, लिंग, शंकर यांची पूजा करतात. बरोबर. महालक्ष्मीच्या देवळातच आहे ते. होय, आहे. बरोबर. मग तिथं धूप दीप हे ते सगळं अगोदर करतात. विष्णू पूजा करून ती देवीची पूजा व्हायची अगोदर इथे. अतिरेक हो. हे मुसलमानाच्याच नावाने म्हणजे त्यामुळे ह्यांनी सुद्धा, अद्वैतवाल्यांनी सुद्धा अतिरेक केला म्हणजे. हो अतिशय हे केलं. झालं. झाले फार झाले. हम्म. म्हणून याकरताच त्यांचा अवतार झाला ना, हम्म. मध्वाचार्यांचा अवतार. हम्म. अरे वेळ संपला. अरे अरे नमस्कार कृष्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु. नमस्कार. नमस्कार करते. श्रीकृष्ण हा, अरे श्रीकृष्ण ते अनंतराव आराम आहेत की? हो अनंतराव आराम आहेत. हो हो. हा, देवपूच्या मुलाच्या लग्नाला येणार आहे. हो का? बर. 7 तारखेला. द्वैपायनच्या मुलाचं लग्न आहे ना, 7 7 तारखेला. तारखेला. 7 तारखेला. होय. सध्या आम्ही आमंत्रण आलंय की? महाराष्ट्रात आहोत. महाराष्ट्रात. हो.